नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत एस-एस-सी जी-डी 2026च्या ज्या वॅकन्सी निघालेल्या आहेत, तर त्याच्याबद्दल आपण पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर ही एस-एस-सी जे एक संस्था आहे, जी स्टाफ सिलेक्शन कमिशन जी आपली एक संस्था आहे, ज्या सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस आहेत त्यांच्यासाठी ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या वॅकन्सी भरण्याचं काम या संस्थेमार्फत केलं जातं. तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी ही एस-एस-सीची जी जाहिरात आहे ती निघालेली आहे. दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात ही जाहिरात निघत असते, पण या महिन्यात थोडा लेट होऊन ती नोव्हेंबर महिन्यात निघालेली आहे. तर यामध्ये सध्या जी पोस्ट आहे कॉन्स्टेबल जनरल ड्युटीसाठी ही आपली एक्झाम असणार आहे. यामध्ये ज्या मेन आपल्या भारतातल्या पॅरामिलिटरी फोर्सेस आहेत, जसं की BSF बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, CISF सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स, CRPF, SSB, ITBP, आसाम रायफल आणि NCB ह्या ज्या फोर्सेस आहेत यांच्यासाठी या वॅकन्सी असणार आहे. सध्या या वॅकन्सी ज्या आहेत 25,487 आहेत. पण दरवर्षीप्रमाणे यावर्षी या वॅकन्सी वाढणार आहेत. दरवर्षी जवळजवळ 50,000 वॅकन्सी असतात. पण यावर्षी CRPF आणि BSF यांनी अजून आपलं जे डिमांड आहे तो अजून दिलेला नाही, त्यामुळं या वॅकन्सी कमी आहेत. पण यावर्षी ही त्या वॅकन्सी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. जसं पाठीमागला आपण ट्रेंड पाहिलात तर पाठीमागच्या वर्षी 39,000 वॅकन्सी होत्या आणि त्याच्या अगोदरच्या वर्षी पहिला 26,000 होत्या, नंतर त्या वाढून 54,000 पर्यंत गेल्या होत्या. यावर्षी या जवळजवळ 20,000 वॅकन्सी वाढणार आहेत. ह्या एक्झामचा जो प्रकार असणार आहे तो म्हणजे पूर्ण भारतभर ही एक्झाम असणार आहे आणि यामध्ये प्रत्येक राज्यासाठी वेगळा कोटा असतो, तसा महाराष्ट्रासाठी यामध्ये वेगळ्या वॅकन्सी राहणार आहेत. ह्याचे रजिस्ट्रेशन डेट जे आहे जे फॉर्म फिलअप करण्याचे ते 1 डिसेंबर 2025 31 डिसेंबर 2025 राहणार आहे. आणि ह्याची सिलेक्शन प्रोसेस जी असणार आहे तर सर्वात पहिला तुमची कम्प्युटर बेस्ड एक एक्झाम होईल. त्यानंतरनं तुमचा फिजिकल इफिशियन्सी टेस्ट आणि फिजिकल स्टँडर्ड टेस्ट ह्या एक्झाम होतील. त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि लास्टला राहील मेडिकल टेस्ट आणि त्यानंतर एक फायनल मेरिट निघेल आणि त्यानंतर तुमचं सिलेक्शन होईल. ह्यामध्ये आपण सॅलरी पाहिली तर लेवल 3 सॅलरी असणार आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची. त्यामध्ये 21,700 ते 69,100 एवढा पगार राहणार आहे आणि ह्याचं जे जॉबचं जे लोकेशन असणार आहे ते पूर्ण भारतभर असणार आहे. आणि ह्याचं जे आपण रजिस्ट्रेशन करण्यासाठी किंवा फॉर्म फिलअप करण्यासाठी यांची जी ऑफिशियल वेबसाईट आहे www.sscgov.in ह्या वेबसाईटवर जाऊन आपल्याला याचं फॉर्म फिलअप करायचं आहे. ह्या पूर्ण भरती प्रक्रियेमध्ये महत्त्वाच्या काही एक तारखा आहेत त्या आपण इथं पाहूयात. ह्या जे भरतीची जी नोटिफिकेशन जी आहे 1 डिसेंबर 2025ला आऊट झालेलं आहे आणि ह्याचे जे ॲप्लिकेशन करण्याची जी तारीख जी आहे ती 1 डिसेंबर 2025पासून सुरू झालेलं आहे आणि शेवटची तारीख राहणार आहे ॲप्लिकेशन फिलअप करण्याची ती 31 डिसेंबर 2025 रात्री 11 वाजेपर्यंत. त्यानंतर तुम्ही फॉर्म भरलात आणि तुम्हाला पेमेंट करण्यासाठी पुन्हा आणखी एक दिवस मिळत आहे 1 जानेवारी 2026पर्यंत तुम्ही लास्टचं पेमेंट पण करू शकता. त्यानंतर तुम्हाला तुमच्या नावामध्ये किंवा काही ॲप्लिकेशनमध्ये करेक्शन करायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला 8 जानेवारी ते 10 जानेवारीपर्यंत पुन्हा तुम्हाला वेळ मिळणार आहे. त्यानंतर तुम्हाला ॲडमिट कार्ड जे आहे ते एक्झामची डेट फिक्स झाल्यानंतर त्याच्या 4 दिवस अगोदर तुम्हाला याचं ॲडमिट कार्ड तुमच्या त्या जी SSC जी वेबसाईट आहे त्याच्यावरून तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. आणि एक्झाम जी आहे ती फेब्रुवारी 2025 ते एप्रिल 2026च्या ह्या अंतरामध्ये कधी पण ही एक्झाम होऊ शकते. जर का आपण प्रत्येक डिपार्टमेंट वाईज म्हणजे ज्या वेगवेगळ्या फोर्सेस आहेत त्यांच्या ज्या वॅकन्सी आहेत त्या बघितल्या तर बॉर्डर सिक्युरिटी फोर्स जे आहे त्यामध्ये सध्याला 616 वॅकन्सी आहेत. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की या वॅकन्सी वाढण्याची शक्यता आहे. 616 म्हणजे काहीच वॅकन्सी नाही. BSF आणि CRPFमध्ये दरवर्षी सर्वात जास्त वॅकन्सी असतात, पण त्यांच्या आता इथं ना के बराबर म्हणजे 616 वॅकन्सी आहेत फक्त. जे भरपूर लोकांचं ड्रीम जॉब असतो CISF, तर त्यामध्ये इथे खूप साऱ्या म्हणजे 14,595 वॅकन्सी आहेत. ही सर्वात मोठी जमेची बाजू आहे यावेळी, की यामध्ये बरेच आपले मुलं असतात तर त्यांना CISFमध्ये जाण्याची इच्छा असते, तर त्यांच्यासाठी ही खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे. त्यानंतर CRPF सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स त्यांच्या 5,490 जागा आहेत. नक्कीच या जागा पण वाढणार आहेत. त्यानंतर आपण पुढं पाहूया सशस्त्र सीमाबल SSBमध्ये 1764 जागा आहेत, ह्या पण जागा वाढणार. इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस 1293. रायफलमॅन जसं मी आसाम रायफलमध्ये सांगितलं तुम्हाला की रायफलमॅनसाठी त्यांच्या वॅकन्सी आहेत 1706. आणि सेक्रेटरी सिक्युरिटी फोर्स हे एक नवीन एक हे यामध्ये ॲड झालेलं आहे, ह्यांच्यात 23 वॅकन्सी आहेत. तर अशा पाहिलं तर आपण या सध्याला
25,487 जागा आहेत, पण नक्कीच या जागा 50,000च्या आसपास होतील अशी सर्वांना आशा आहे. कॅटेगरी वाईज जर का वॅकन्सीची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही इथं पाहू शकताय. तुम्ही इथं हा स्क्रीनशॉट घेऊन पाहू शकता, कारण की हे जे पूर्ण आकडे आहेत हे ज्या वॅकन्सी वाढणार त्यानंतर पूर्ण बदलणार आहेत. तरी पण जे पुरुष वर्गासाठी जनरलच्या वॅकन्सी आहेत 10,198, एस सीसाठी 3,433, एस टीसाठी 2,091, ओबीसीसाठी 5,329 आणि EWS वर्गासाठी 2,416. ह्या पूर्ण भारतामध्ये असणाऱ्या वॅकन्सी आहेत. यामध्ये पुन्हा महाराष्ट्राचा वेगळा कोटा असणार आहे, तर तो पण कोटा आपण पाहूयात. आणि त्यानंतर फिमेल कॅन्डिडेटसाठी ज्या ओव्हरऑल वॅकन्सी आहेत सध्याला 2,020 वॅकन्सी आहेत. पण मी जसं तुम्हाला आधी म्हटलं की या वॅकन्सी पूर्ण चेंज होणार आहेत, तर त्यामध्ये पुन्हा आपल्याला यामध्ये बदल बघायला मिळणार आहेत. इयर वाईज वॅकन्सीचा जर का आपण ट्रेंड पाहिला तर तुम्ही इथं बघू शकताय 2019 ते 2025पर्यंत 2019ला 54,593 जागा होत्या, 2020ला त्या 60,210, 2000 कोरोना असताना सुद्धा 2020ला ह्या 60,000 वॅकन्सी भरल्या गेल्या होत्या, 2021ला 25,271, 2022ला 50,187, 2024ला 46,617 आणि 2025ला 53,790. जर का पाहिलं तर या जवळजवळ दरवर्षी 50,000च्या आसपास वॅकन्सी असतात. सुरुवातीला याची जाहिरात निघते एक 25-30 हजारची आणि पुन्हा वाढून ती शेवटीपर्यंत एक 50,000पर्यंत पोहोचते. तर याचप्रमाणे यावर्षीसुद्धा ही वॅकन्सी 50,000पर्यंत जाण्याची शक्यता आहे. इथं आपण पाहणार आहोत SSC GD कॉन्स्टेबलचा एलिजिबल क्रायटेरिया. तर यामध्ये वेगवेगळे निकष आहेत जे आपल्याला पूर्ण करावे लागतील. सर्वात पहिला जे आपलं आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन, तर यामध्ये तुम्हाला सर्वात पहिला जे असणार आहे, तुम्ही 10वी आणि 10वी समतुल्य जी बोर्डची जी एक्झाम आहे तर ती तुम्ही पास असणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरं जे क्रायटेरिया आहे याच्यामध्ये तुम्हाला एजचा जो क्रायटेरिया आहे त्यामध्ये तुम्ही 18 ते 23 या वयोगटात तुमचा समावेश असणं गरजेचं आहे. म्हणजे 1/1/2026ला तुमचं वय जे आहे ते 23च्या आतमध्ये असणं गरजेचं आहे. कॅटेगरी वाईज इथं तुम्हाला एजचं रिलॅक्शन मिळतं. ते OBCसाठी 3 वर्षांसाठी आहे, SC आणि STसाठी 5 वर्षासाठी, एक्स सर्व्हिसमॅन जे आपले असणार आहेत त्यांच्यासाठी 3 वर्षापर्यंत 3 इयर्स आफ्टर कंडक्ट द मिलिटरी सर्व्हिस म्हणजे तुम्ही जर का तुमची सर्व्हिस पूर्ण झालेली आहे त्याच्यानंतर तुम्ही 3 वर्षापर्यंत तुमचं हे राहणार आहे. आणि जे चिल्ड्रन डिपेंड ऑफ विक्टिम किल्ड इन 1984, जे 1984मधल्या जे गुजरातच्या ज्या हे झाला होता, तर त्याच्यातले जे कोणी त्यांचे जर का पाळले असतील त्यांच्यासाठी 5 वर्षापर्यंतचं तुम्हाला एज रिलेक्शन राहणार आहे. हे काय महाराष्ट्रासाठी लागू होणार नाही आहे. त्यामध्ये हे सर्व जे आहे ते गुजरातमधल्या ह्यांच्यासाठी आहेत. हे पूर्ण जे 3 क्रायटेरिया आहेत ते महाराष्ट्रासाठी यांचा काही लाभ होणार नाही आहे. एक महत्त्वाचा प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांचा राहतो की SSC GDसाठी किती फीज जी आहे ती आकारली जाणार आहे. तर यामध्ये जे कॅटेगरीमधले जे कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी कोणत्याही प्रकारची फी नाही. यामध्ये जे मेल कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी 100 रुपये फी राहणार आहे आणि फिमेल आणि एक्स सर्व्हिसमॅन जे आहेत त्यांच्यासाठी पण कोणत्याही प्रकारची फी यामध्ये नसणार आहे. यामध्ये फक्त जे जनरल पुरुष उमेदवार आहेत त्यांच्यासाठी 100 रुपये फी राहणार आहे. इथं आपण पाहणार आहोत की SSC GDची जी सिलेक्शन प्रोसेस आहे ती कशा प्रकारे असणार आहे. तर यामध्ये सर्वात पहिली स्टेज जी असणार आहे त्यामध्ये तुमची ती कम्प्युटर बेस्ड एक रिटर्न एक्झाम राहणार आहे. तर या रिटर्न एक्झामनंतर तुमची सेकंड जी स्टेज असणार आहे त्यामध्ये तुमची फिजिकल इफिशियन्सी टेस्ट, यामध्ये तुमचं जे फिजिकल इफिशियन्सी टेस्ट जे इव्हेंट आहेत ते होणार आहेत. त्यानंतर फिजिकल स्टँडर्ड टेस्ट, यामध्ये तुमची हाईट, चेस्ट, वेट या गोष्टी सर्व चेक केल्या जाणार आहेत. त्यानंतर राहणार आहे तुमचं फर्स्ट स्टेज म्हणजे मेडिकल टेस्ट. यामध्ये तुमचं पूर्ण मेडिकल होणार आहे. त्याच्यावरती सुद्धा आपण एक डिटेल व्हिडिओ येणाऱ्या दिवसात करणार आहोत. आणि त्यानंतर तुमचं लास्टला राहणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर यानंतर लास्टला एक फायनल मेरिट लागू करण्यात येईल आणि त्यामधून जे सिलेक्टेड उमेदवार आहेत त्यांना त्या डिपार्टमेंटमार्फत कॉल पाठवला जाईल. पुढचं जे राहणार आहे यामध्ये SSC GD कॉन्स्टेबलसाठी एक्झाम पॅटर्न जो आहे ते ह्यामध्ये हे 4 विषय महत्त्वाचे राहणार आहेत. जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग याच्यासाठी 40 मार्क राहणार आहेत. जनरल नॉलेज अँड जनरल अवेअरनेससाठी 40 मार्क.
एलिमेंटरी मॅट्रिक्स म्हणजे 10वीचं जे आपलं मॅट्रिक आहे त्याच्या मॅथ्सवरती 40 क्वेश्चन राहणार आहेत आणि त्यामध्ये इंग्लिश किंवा हिंदी ह्याच्यासाठी आपल्याला 40 मार्क राहणार आहेत आणि या पूर्ण जी परीक्षा राहणार आहे त्या परीक्षेसाठी 60 मिनिटाचा वेळ असणार आहे. यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सुद्धा असणार आहे. 0.2% प्रत्येक चुकीच्या आन्सरला तुमचे कमी केले जाणार आहेत. आणखी एक क्वेश्चन यामध्ये राहतो की जर का तुम्ही काही क्वेश्चन सोडवलेच नाहीत तर त्याचे सुद्धा मार्क कटणार आहेत का, तर तसे नाही. तर जे तुम्ही क्वेश्चन ब्लँक सोडले तर त्याच्यासाठी तुमचे कोणतेही निगेटिव्ह मार्किंग राहणार नाही. पुढचा टप्पा राहतो यातला फिजिकल एफिशियन्सी टेस्ट जे आपण PET म्हणतो. तर त्यामध्ये खूपच सोपं केलेलं आहे यावेळी. यामध्ये जे मेल कॅन्डिडेट आहेत त्यांना 5 किलोमीटर 24 मिनिटामध्ये रनिंग करायचं, बाकी कोणतेच इव्हेंट नाही आहेत. आणि ज्या जे लडाख रिजनमधले आहेत त्यांच्यासाठी 1.6 किलोमीटर रनिंग आहे 7 मिनिटामध्ये. आणि ज्या फिमेल कॅन्डिडेट आहेत ज्या लडाख रिजन सोडून त्यांच्यासाठी 1.6 किलोमीटर रनिंग आहे 8.5 मिनिटामध्ये. आणि लडाख रिजनमधल्या ज्या मुली आहेत त्यांच्यासाठी 800 मीटरचं रनिंग राहणार आहे 5 मिनिटामध्ये. मला पुढचा पार्ट जो आहे फिजिकल स्टँडर्ड टेस्ट PST. तर यामध्ये जी हाईट आहे ती मेलसाठी मेल कॅन्डिडेट्स जे जनरल कॅटेगरीमधून आहेत त्यांना 170 सेंटीमीटर आणि जे महिला उमेदवार आहेत त्यांच्यासाठी 157 सेंटीमीटर आणि ज्या STमधून जे आहेत त्यांच्यासाठी 162.5 सेंटीमीटर आणि फिमेल कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी 150 सेंटीमीटर. जे STमधून येतात पण ते नॉर्दर्न रिजनमधून आहेत त्यांच्यासाठी 157 सेंटीमीटर पुरुष वर्गासाठी आणि महिला वर्गासाठी 147.5. आणि यामध्ये जे लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिटीज म्हणून ज्या आपल्या डिस्ट्रिक्ट आहेत यामध्ये मध्य भारतातल्या ज्या बऱ्याच ST ट्रायबल्स वगैरे आहेत, जे मध्य भारतातल्या आपल्या बऱ्याच जे आदिवासी भाग आहे त्यांच्यासाठी 160 सेंटीमीटर पुरुष उमेदवारांसाठी आणि महिला उमेदवारांसाठी 147.5. त्यानंतर अशा काही कॅटेगरी आहेत ज्या गढवाली झालं, कमाऊ झालं, डोगरा मराठा हे महाराष्ट्रातील मराठा जे कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी सुद्धा यामध्ये हाईटचं रिलॅक्शन देण्यात आलेलं आहे. त्यांना याच्यासाठी मराठा जातीचा दाखला आणि अपेंडिक्स D जे सर्टिफिकेट आहे ते यासाठी काढावं लागणार आहे. जे मेल कॅन्डिडेट आहेत ज्यांची हाईट 165 सेंटीमीटर आणि जे महिला उमेदवार आहेत त्यांच्यासाठी 155 सेंटीमीटर हे हाईटचं रिलॅक्शन तुम्ही यामध्ये घेऊ शकता. पण त्यासाठी तुम्हाला भरतीच्या सुरुवातीलाच जे मराठा जातीचा दाखला आणि अपेंडिक्स D जे तुम्हाला तहसीलदारांच्या मार्फत दिलं जातं ते तुम्हाला काढावं लागणार आहे. आणि जे नॉर्थ ईस्ट रिजनमधले जे कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी 162 सेंटीमीटर आणि महिला उमेदवारांसाठी 152 सेंटीमीटर ही हाईटचे हे राहणार आहे. यामध्ये चेस्ट जे आहे हे फक्त पुरुष उमेदवारांच्यासाठी आहे. जनरल ST OBC SC ह्या सर्व कॅटेगरीसाठी 80 सेंटीमीटर आणि बाकी जे ST कॅटेगरीजमधून आहेत त्यांच्यासाठी 76 सेंटीमीटर. आणखी जे अदर कमाऊ मराठा वगैरे मगाशी जसं सांगितलं त्यांच्यासाठी 78 सेंटीमीटर आणि जे नॉर्थ ईस्ट रिजनमधून येतात 77 सेंटीमीटर हे तुमचे चेस्ट असणं गरजेचं. शेवटी आणखी एक महत्त्वाचा प्रश्न राहतो बऱ्याच लोकांचे की यामध्ये सॅलरी स्ट्रक्चर कशा प्रकारे राहतं. तर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या वेतन धोरणानुसार यामध्ये तुमचं बेसिक जे आहे ते 21,000 7व्या वेतन आयोगानुसार सध्याला तरी 21,700 ते 69,000 हे तुमचं बेसिक राहणार आहे. ग्रेड पे राहणार आहे तुम्हाला 2,000. जो टी आहे ते 2170 ते 6,510 हे एरियानुसार डिफर करतं की तुम्ही कुठे जॉब करता. हाऊस रेंट 10,850 हे एक मोठं कॅल्क्युलेशन आहे की ह्या प्रकारे असं तुमचं पूर्ण जे तुमचं हे आहे सॅलरीचं स्ट्रक्चर आहे ते असू शकतं. आणि एक फायनल सॅलरी इन हँड 32,985 ते 37,325 या दरम्यान तुमची सुरुवातीला सॅलरी असू शकते. जसं जसं तुम्ही सर्व्हिसमध्ये तुमची सिनियरिटी वाढेल तसं तुमचं यामध्ये पगारसुद्धा वाढत जातो. तर ही होती मित्रांनो SSC GD 2026च्या बद्दल संपूर्ण माहिती. तुम्हाला आणखी अजून काही याबद्दल माहिती हवी असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि अशाच वेगवेगळ्या व्हिडिओंना पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला आणि सोबतच माझ्या इंस्टाग्राम आणि फेसबुक चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद.